नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला खव्यापासून रबडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धा लिटर म्हशीचं दूध गरम करत ठेवलेलं आहे। पहिले ह्याला चांगलं आपण गरम करून घेऊया। दूध मी 2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घेतलेलं आहे। अशी मस्त अशी साय आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा लिटर आहे नाही तर ह्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम खवा टाकणार आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा खवा आणि अर्धा पनीर घेतलं तरी पण चालू शकते, तसं पण छान लागेल। खव्याला काय केलेलं असं कालवून घेतलेलं आहे, बारीक करून घ्यायचं असं अख्खं तुकडे, मग ती वेळ लागेल। गॅस आहे मिडियमच। आता हे चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पूड, थोडीशी साखरेमध्ये अशी कुटून घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा टाकायचा। थोडंसं जायफळ जरी तुम्हाला आवडत असेल तरी टाकलं तरी चालेल। गॅस आहे मिडियम। आता मिडियम गॅसवर ह्याला पहिलं आता 2-3 मिनटं चांगलं मी उकळून घेणार आहे। बारीक गॅसवर बघा मी 5 मिनटं हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे। हे जे साईडला असं राहतं ना ते पण असं मध्ये सारत यायचं। नुसतं दुधाचे सुद्धा मी रबडीच्या रेसिपी अपलोड केलेले 2 केलेले आहेत। ह्याच्यामध्ये आता साखर टाकणार आहे। गोडीप्रमाणे साखर टाकायची, तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे। मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि आता ह्याला काय करते, आटवून घेते। जास्त पण आपल्याला ह्याला आटवायचं नाही, कारण थंड झाल्यानंतर खूप घट्ट होतं हे। जेवढं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणेच ह्याला आटवून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा मस्त असं आटवून घेतलेलं आहे, घट्ट झालेलं आहे। तुम्हाला मी दाखवते किती घट्ट झालेलं आहे हे बघा, अशा पद्धतीमध्ये। आणि हे काय आहे माहिती आहे का, थंड झाल्यानंतर पण खूप घट्ट होईल। थंड झाल्यानंतर काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग खाताना घेऊ शकता। पहिल्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, नुसत्या दुधाच्या वगैरे पण दाखवले आहेत। ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।